नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो, वन कंप्लीट एज्युकेशन OCE या आपल्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, राज्यशास्त्राचा अभ्यास करताना कलमे लक्षात ठेवणे हे सर्वात मोठे डोकेदुखीचे काम असते. पण आज आपण एक असा मॅजिक नंबर बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला फक्त केंद्राची कलमे करायची आहेत, राज्याची कलमे आपोआप पाठ होतील. तसेच संयुक्त बैठक आणि निवडणूक या अवघड कन्सेप्ट्स आपण भन्नाट ट्रिक्सने शिकणार आहोत. वही आणि पेन जवळ ठेवा, कारण हे मार्क्स फिक्स आहेत. चला सुरू करूया. सर्वात आधी आपली मास्टर ट्रिक. तुम्हाला फक्त केंद्राची 3 कलमे माहीत पाहिजेत, 79, 80 आणि 81. आता जादू बघा. या कलमांमध्ये फक्त 89 मिळवायचे आहेत. 1. संसद कलम 79. 79 अधिक 89 बरोबर किती? 168. आणि 168 हे आहे राज्याचे विधिमंडळ. 2. राज्यसभा कलम 80. 80 अधिक 89 बरोबर 169 हे आहे राज्याचे वरिष्ठ सभागृह म्हणजेच विधान परिषद. 3. लोकसभा कलम 81. 81 अधिक 89 बरोबर 170 हे आहे राज्याचे कनिष्ठ सभागृह म्हणजेच विधानसभा. आहे की नाही सोप्पं? 79, 80, 81 मध्ये फक्त 89 ॲड करा, राज्याचा कारभार सुरू. आता वयाचा घोळ मिटवूया. सभागृहाचे 2 प्रकार असतात, एक कनिष्ठ आणि एक वरिष्ठ. आपली ट्रिक आहे ज्युनियर्स आणि सिनियर्स. 1. ज्युनियर्स तरुण. लोकसभा आणि विधानसभा ही जनतेचे प्रतिनिधित्व करतात. इथे तरुणांना वाव आहे, म्हणून इथे निवडणूक लढवण्यासाठी वय लागते 25 वर्षे. ट्रिक ज्युनियर 25. 2. सिनियर्स वयोवृद्ध. राज्यसभा आणि विधान परिषद ही वरिष्ठ सभागृहे आहेत. इथे अनुभवाची गरज असते, म्हणून इथे वय लागते 30 वर्षे. ट्रिक सिनियर 30. आणि एक एक्स्ट्रा पॉइंट, ज्युनियर्सचा कार्यकाळ 5 वर्षे असतो, ते विसर्जित होतात, पण सिनियर्स हे कायमस्वरूपी असतात, ते कधीही विसर्जित होत नाहीत. आता MPSCचा सर्वात आवडता आणि मुलांना कन्फ्यूज करणारा भाग, विधान परिषदेची निवडणूक. इथे 1/3 आणि 112 मध्ये खूप गोंधळ होतो. ट्रिक नीट ऐका. जे मतदार गट मोठे आहेत, जसे की आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्था, नगरसेवक ZP, यांचा वाटा मोठा असतो, तो असतो 1/3. आणि जे मतदार गट लहान आहेत, जसे की शिक्षक आणि पदवीधर, यांचा वाटा लहान असतो, तो असतो 1/12. उरलेले 16 सदस्य राज्यपाल निवडतात. डीप पॉइंट, राज्यपालांच्या निवडीत सहकार कोऑपरेशन क्षेत्र समाविष्ट असते, जे राष्ट्रपतींच्या निवडीत नसते. आणि आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची ट्रिक, विधेयकावर भांडण झाले तर संयुक्त बैठक कोण बोलावू शकते? केंद्रात कलम 108 नुसार राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावतात. ट्रिक 108 नंबरची ॲम्ब्युलन्स फक्त दिल्लीत केंद्रात धावते, महाराष्ट्रात नाही. याचा अर्थ भारतीय राज्यघटनेत राज्यासाठी संयुक्त बैठकीची कोणतीही तरतूद नाही. राज्यात जर भांडण झाले तर विधान परिषदेला फक्त 4 महिने 3+1 बिल रोखता येते. शेवटी विधानसभेचेच म्हणणे खरे ठरते. ही 108 ॲम्ब्युलन्सवाली ट्रिक कधीही विसरू नका. तर मित्रांनो, +89चा फॉर्म्युला आणि 108ची ॲम्ब्युलन्स तुम्हाला समजली असेलच. या ट्रिक्स वापरून तुम्ही परीक्षेचा ताण कमी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की पुढची ट्रिक कोणत्या टॉपिकवर हवी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.